नमस्कार मंडळी, मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही. मंडळी, रात्रीचे 10 वाजलेत आणि मी आत्ता उभा आहे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरती. आणि हे आहेत मागे उत्साही पर्यटक. कुठे चाललो आहे आपण? स्वीडन. हां, मुलाकडे जात आहे. वा वा, छान छान. तेव्हा आम्ही आता लाईनीत उभे आहोत. हे बघा, हे आमच्या समोर लाईन आहे, आमच्या पुढे हे बघा. रॉयल डच एअरलाइन्सचं विमान आहे आमचं. रात्री 2:15ची फ्लाईट आहे. तेव्हा आम्ही आता निघालोय पुढे. रॉयल डच एअरलाइन्सच्या 787-10 या विमानामध्ये आम्ही बसलो आहोत. हे बघा, 3-3-3 अशी योजना आहे आणि हे पर्यटक बसलेले आहेत. पर्यटक कुठे निघालाय? आम्ही स्वीडनला निघालोय. एम्स्टरडॅम मधला आता आधी जाणार पहिल्यांदा. आता ह्या विमानाने आम्ही एम्स्टरडॅम पर्यंत जाणार आहोत. रात्रीचे 2 वाजलेले आहेत. हो. आणि आता थोड्या वेळात आम्ही उड्डाण करू. विमानात मी किती म्हातारा झालोय ते बघा. संपूर्ण हात हा कसा झालाय बघा. आता खरा 70 वर्षांचा खरे वाटतो. हा बघा, हाताला पूर्णपणे हे झालंय बघा. आपण हात बघा उजवा. पूर्ण म्हातारपण जे खरं आहे ते तुम्हाला विमानातच दिसतं. आहे की नाही गंमत? आम्स्टरडॅमच्या शिफॉल आंतरराष्ट्रीय विमानतळावरती आम्ही उतरलोय आणि आता या कारमधून आम्ही चाललेलो आहोत इमिग्रेशनकडे. हे उत्साही पर्यटक. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. विमानतळावरचा स्टाफ आपल्याकडचा पण आणि इथलाही अतिशय हेल्पफुल होता. आम्हाला अजून पुढे जायचंय. दुपारी 3 वाजता ना, आत्ता 7:30 वाजलेत. मुंबईमध्ये 11:15 आणि आम्हाला पुढे 3 वाजतांचं फ्लाईट पकडायचंय आमच्या मुलाकडे लिंकोपिंग इकडे जाण्यासाठी. मंडळी, थंडी खूप आहे आणि हे मागे तुम्हाला विमानं दिसतील उड्डाणाच्या तयारीमध्ये. हे बघा, हे देखील गारठलेले पर्यटक दिसतील. पर्यटक गारठलेत काय? थंडी आहे खूप. KLM रॉयल डचचा हब आहे हा शिफॉल इंटरनॅशनल एअरपोर्ट, एम्स्टरडॅम. एम्स्टरडॅमहून दुपारी फ्लाईट आहे, त्यामुळे या लाऊंजमध्ये आमची सोय केलेली आहे. पलीकडेच्या बाजूला एक स्टॉल आहे, म्हणजे रेस्टॉरंट. $4.25 चहाला पडले. $4.25 चहाला पडलेले आहेत. आणि आमच्या सौभाग्यवतीनं चहा पिऊन गार वाटलेलं आहे, म्हणजे खरोखर गार. बरबाद होत. असो, प्रवासात होत, विचार करायचा नाही. याच्यामध्ये आपल्या विमानामध्ये सुद्धा नाश्ता दिला होता. त्याच्याजवळ जी कॉफी म्हणून जे दिलं होतं ते माजर मुतावणी पाणी होतं. दोघांनी ते टाकून दिलं अक्षरशः. सकाळी 7 वाजताना दही, योगर्ट म्हणतात त्याला, ते दही आणि 4 तुकडे फळांचे
आणि एक चीजचा तुकडा, एक पावाचा तुकडा आणि फ्रेंच टोस्ट, म्हणजे व्हेजिटेरियन असा नाश्ता होता. बाकी ठीक होता. चला, संपूर्ण ढगाळ वातावरण आहे आल्यापासून. हे बघा केवढा मोठा ढग आहे वरती पावसाचा. आत्ता सूर्याने डोकं वर काढलेलं आहे. हे बघा आत्ता इथे ऊन पडलंय. सकाळी 8 वाजताना उतरल्यापासून संपूर्णपणे, मुलगा सांगत होता स्वीडनमध्ये तर पाऊस पडतोय काल रात्रीपासून. याच टर्मिनलमध्ये कुठेतरी आमचं विमान असेल, तिथे आम्हाला जायचं आहे. मंडळी, आम्ही आता ॲम्स्टरडॅमहून निघालो स्वीडनमध्ये लिंकोपिंग, जिथे ललित राहतो तिकडे जायला. हे सिटी हॉपर लहान विमान आहे. त्या लहान विमानातून आम्ही जातो. 75% भरलेलं आहे. हे बघा, हे मागचे सगळे रिकामे आहेत. मंडळी, लिंकोपिंग विमानतळावरती आम्ही आत्ता उतरलोय. संपूर्णपणे ढगाळ वातावरण, पाऊस पडतोय पण अतिशय कौशल्याने लँडिंग झालेलं आहे. हा बघा, हा इथे पाऊस पडतोय बाहेर. मग दाखवतो. आणि वातावरण जवळपास तापमान 0च्या जवळ आलेलं आहे. हे बघा उत्साही पर्यटक कसे तयार झालेले आहेत ते खाली उतरायला, रेनकोट बिनकोट घालून. तेव्हा आता आम्ही उतरतो. हे उत्साही पर्यटक विमानातून उतरलेत. पाऊस पडतोय आणि थंडी पण आहे, आणि थंडी भरपूर आहे. आम्ही कॅब यायची वाट बघतोय. हे बघा, हे स्वीडन मधलं लिंकोपिंग नावाचं एक छोटंसं शहर आहे, जिथे आमचा मुक्काम आता पुढचे 2.5 महिने असणार आहे. लिंकोपिंगच्या एअरपोर्टच्या बाहेर आम्ही आलेलो आहोत. हा बघा, संपूर्ण वाजलेत फक्त 5:10. आपल्याकडचे 7 वाजलेत तसं झालेलं आहे. हे आम्ही ज्याच्याकडे आलो तो हा आमचा मुलगा ललित खरे. सॉरी, डॉक्टर ललित खरे. नाही काय नाही. आता टॅक्सी बोलावून आम्ही घरी जाणार आहोत. सोनबाई वाट बघत असेल. मंडळी, अखेर आम्ही लिंकोपिंग स्वीडनला आमच्या मुलाच्या म्हणजे ललितच्या घरी आलेलो आहोत. हे आहेत उत्साही पर्यटक आणि ह्या आमच्या सुनबाई. त्यांचं गाणं तुम्ही ऐकलंच आहे. आणि हे दिवाळी निमित्त घराला केलेली रोषणाई. चिरंजीव आणि हे त्यांचं घर. तेव्हा मंडळी, हा व्हिडिओ मी इथेच थांबवतोय. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि हो, नेहमीच सांगणं, आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.